नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे गणेश सावंत आणि आपल्या सर्वांचे द्रोणा एज्युकेशन परिवारामध्ये स्वागत करतो। आज आपण IBPS स्पेशलिस्ट ऑफिसर अंतर्गत ज्या 647 वॅकन्सीज आलेल्या आहेत आपण त्या संदर्भात इथे जाणून घेणार आहे। यामध्ये टोटल 6 पोस्ट आहेत। त्या कोणकोणत्या पोस्ट आहेत? यामध्ये आहेत IT ऑफिसर, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, राजभाषा अधिकारी, लॉ ऑफिसर, HR ऑफिसर आणि मार्केटिंग ऑफिसर। यामध्ये टोटल 11 बँका सहभागी आहेत। त्या कोणकोणत्या बँका आहेत आपण इथे बघू शकता। यामध्ये अप्लाय करण्यासाठीची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट IBPSच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तिथे अप्लाय करू शकता। अप्लाय करण्याची जी डेट आहे ती आहे 2 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2020। त्यानंतर ऑनलाईन जी एक्झाम होणार आहे पूर्व परीक्षा प्रिलिमिनरी एक्झाम 26 आणि 27 डिसेंबर 2020 ला। त्यानंतर मेन्सची परीक्षा 24 जानेवारी 2021 मध्ये होणार आहे। त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे आणि एज क्रायटेरिया काय आहे आपण या संदर्भात इथे जाणून घेणार आहे। IT ऑफिसरसाठीचा जो एज क्रायटेरिया म्हणजे सगळ्यांसाठीचा जो एज क्रायटेरिया आहे तो सेमच आहे सगळ्या पोस्टसाठी। यामध्ये कमीत कमी 20 वर्ष, जास्तीत जास्त 30 वर्ष हे ओपनसाठी आहे। पण तुम्ही जर OBC मध्ये जर येत असाल तर त्यासाठीचं 3 वर्षाचं रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे, मग जे 33 वर्षापर्यंत। त्यानंतर जर तुम्ही SC आणि ST कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर त्यासाठी 35 वर्षाचं म्हणजे 5 वर्षाचं रिलॅक्सेशन तिथे देण्यात आलेलं आहे। त्यानंतर तुमचं 4 वर्षाचं इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे। यामध्ये कम्प्युटर सायन्स असेल, त्यानंतर कम्प्युटर ॲप्लिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन। त्याचबरोबर तुमचं यामध्ये जर PG झालेलं असेल तरीसुद्धा तुम्ही तिथे अप्लाय करू शकता। सेकंड जी आहे ती पोस्ट ती आहे ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरची AFOची। यांचं सुद्धा एज लिमिट सेम आहे। त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे? 4 वर्षाची डिग्री झालेली पाहिजे, डिग्री ग्रॅज्युएशन। ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, ॲनिमल हजबंडरी, डेअरी सायन्स, फिशरी सायन्स असेल, त्यानंतर फूड सायन्स असेल, हे तुम्ही या ठिकाणी जे आहे तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघू शकता। त्यानंतर राजभाषा अधिकारी यासाठी तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, PG हिंदी विथ इंग्लिशमध्ये। त्यानंतर PG पाहिजे संस्कृत विथ इंग्लिश अँड हिंदी। त्यानंतर लॉ ऑफिसरसाठी जे आहे तर बॅचलर डिग्री इन लॉ LLB झालेलं पाहिजे। त्यानंतर तुम्ही इनरोल केलेलं पाहिजे ॲडव्होकेट विथ द बार काउन्सिलिंग सोबत। त्यानंतर HR ऑफिसर यासाठी जे आहे तर ग्रॅज्युएट अँड 2 इयर फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री और 2 इयर फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा, पर्सनल मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल रिलेशन्स, HR, HRD, सोशल वर्क आणि लेबर लॉ यामध्ये तुमचं झालेलं पाहिजे। त्यानंतर मार्केटिंग ऑफिसर यामध्ये ग्रॅज्युएट, त्याचबरोबर 2 वर्षाचं फुल टाइम MMS मार्केटिंग, 2 इयर फुल टाइम MBA मार्केटिंग, 2 इयर फुल टाइम PGDBA हे जे आहे तर स्पेशलायझेशन इन मार्केटिंगमध्ये तुमचं झालेलं पाहिजे, तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। त्यानंतर यासाठीचा अभ्यासक्रम काय आहे? प्रिलिमिनरी जी एक्झाम आहे यासाठी लॉ ऑफिसर, प्रिलिमिनरी लॉ ऑफिसर आणि राज्यभाषा अधिकारी जे आहेत यांच्यासाठीचा सेम अभ्यासक्रम आहे। मग यामध्ये इंग्लिश लँग्वेज, रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस हे 3 सब्जेक्ट आहेत प्रीसाठीचे। यासाठी 50-50 क्वेश्चन असतील प्रत्येक सब्जेक्टला, टोटल 150 क्वेश्चन असणार आहे। आणि त्यानंतर मार्क जे आहेत तर इंग्लिश लँग्वेजसाठी 25, रिझनिंगसाठी 50, जनरल अवेअरनेससाठी 50 असे टोटल 125 मार्क असतील। यामध्ये इंग्लिश आणि हिंदी असा 2 लँग्वेजमध्ये हा पेपर अवेलेबल असेल। यांचा जो ड्युरेशन आहे तो सेक्शनल वाईज इथं देण्यात आलेला आहे टायमिंग, तर 40-40 मिनिटाचं सेक्शन वाईज इथं टायमिंग आहे। त्यानंतर IT ऑफिसर, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर आणि
HR ऑफिसर आणि मार्केटिंग ऑफिसर यांच्यासाठीचा प्रीचा जो पॅटर्न आहे तो सेम आहे. इंग्लिश लँग्वेजसाठी 50 क्वेश्चन 25 मार्क, रिझनिंगसाठी 50 क्वेश्चन 50 मार्क, क्वांटिटी ॲप्टिट्यूडसाठी 50 क्वेश्चन आणि 50 मार्क. यामध्ये टोटल जे आहेत तर 150 क्वेश्चन आणि 125 मार्क देण्यात आलेले आहेत. यामध्ये इंग्लिश आणि हिंदी अशा दोन्ही लँग्वेजेसमध्ये हा पेपर अवेलेबल असेल. त्यानंतर 40-40-40 असे सेक्शन वाईज इथं टायमिंग देण्यात आलेलं आहे. त्यानंतर मेन्स एक्झाम जी आहे लॉ ऑफिसर, IT ऑफिसर, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, HR ऑफिसर आणि मार्केटिंग ऑफिसर यांच्यासाठीची जी आहे तर प्रोफेशनल नॉलेज देण्यात आलेलं आहे. 60 क्वेश्चन आणि 60 मार्क असतील. त्यानंतर इंग्लिश आणि हिंदी अशा दोन्ही लँग्वेजेसमध्ये हा पेपर अवेलेबल असेल. यासाठीचा जो टाईम ड्युरेशन आपल्याला देण्यात आलेला आहे तो आहे 45 मिनिट्सचा. आता यामध्ये लॉ ऑफिसरचं प्रोफेशनल नॉलेज हे त्यांच्यासाठी असेल. IT ऑफिसर, ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणजे ज्या ज्या फील्डमध्ये तुम्ही अप्लाय केलेले त्या फील्डनुसार तुमचं प्रोफेशनल नॉलेज असेल. त्यानंतर राजभाषा अधिकारी यासाठी प्रोफेशनल नॉलेज एक ऑब्जेक्टिव्ह आणि दुसरं डिस्क्रिप्टिव्ह अशा दोन पद्धतीमध्ये पेपर होणार आहे मेन्सचा. यासाठीचे 60 मार्क असतील. इंग्लिश आणि हिंदी अशा दोन्ही लँग्वेजेसमध्ये हा पेपर अवेलेबल असेल. त्यानंतर यासाठीचा जो टाईम ड्युरेशन देण्यात आलेला आहे तो आहे 30 मिनिट्सचा. सेक्शनल देण्यात आलेले तुम्हाला. त्यानंतर IT ऑफिसरच्या ज्या वॅकन्सी आहेत त्या टोटल आहेत 20 वॅकन्सी. आपण इथे कोणकोणत्या बँकांसाठी किती वॅकन्सीज आहेत ते बघू शकता. कॅटेगरी अनुसार किती वॅकन्सीज आहेत ते सुद्धा इथे बघू शकता. त्यानंतर जिथे येणार देण्यात आलेले ते आहे नॉट रिपोर्टेड. आता ह्या ज्या वॅकन्सी आत्ताच जरी कमी असतील तरीसुद्धा ह्या 647 जरी वॅकन्सी आहे सध्याच्याला तरी पण त्यानंतर वॅकन्सीज वाढतात. आता यामध्ये 647 वरून ह्या जवळजवळ 750 ते 800 पर्यंत ह्या वॅकन्सी जाऊ शकतात समोर. यामध्ये IT ऑफिसरसाठी आहेत 20 वॅकन्सीज. त्यानंतर ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरसाठी 485 वॅकन्सीज आहेत. टोटल बँक त्याचबरोबर कॅटेगरी अनुसार तुम्ही इथे चेक करू शकता. त्यानंतर राजभाषा अधिकारी यासाठीच्या सुद्धा 25 वॅकन्सी आहेत. बँक आणि कॅटेगरी अनुसार तुम्ही चेक करू शकता. लॉ ऑफिसरसाठी आहेत 50 वॅकन्सीज. HR ऑफिसरसाठी आहेत 7 वॅकन्सीज. मार्केटिंग ऑफिसर्स साठी आहे 60 वॅकन्सीज. चला तर मग मित्रांनो आपण या ठिकाणी इथे थांबूया. हा जो व्हिडिओ आहे आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. त्यांना सुद्धा ही इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. जर तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर 9637 63 94 44 या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. चला धन्यवाद.